लोकांना हे माहित आहे की इथं हे वेगवेगळे लढणार आहेत, पण निवडून आल्यानंतर हे एकच आहेत. म्हणजे समजा एखाद्या मतदारांनी डोक्यात विचार आणला की मी धनुष्यबाणाला देऊ का, तर शेवटी त्याच्या मनात हा विचार येणार आहे की माझ्या धनुष्यबाणाला मतदान देणं म्हणजे बीजेपीला मतदान देणं. मध्ये आपले स्वागत आहे. भंडारा जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता मोठ्या उलाढाली होत आहेत. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणारे कार्यकर्ते सध्या मोठ्या प्रमाणावर तिकिटांसाठी, नगराध्यक्ष पदासाठी मोठ्या प्रमाणावर या पक्षातून त्या पक्षात उडी घेताना दिसतच आहेत. याच पद्धतीने आता आपण यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आहेत श्री चरणभाऊ वाघमारे, माजी आमदार तुमसर विधानसभा क्षेत्र. आपण यांच्यासोबत चर्चा करूयात आणि जाणून घेऊ की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पद्धतीने ते लढवत आहेत, काय त्यांची तयारी आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय आपली प्राथमिक तयारी भंडारा जिल्ह्यातल्या 4ही नगरपंचायतीकरिता आपली तयारी सुरू आहे पक्षाकडनं? मी यापूर्वी गेल्या 25-30 वर्षात ज्या निवडणुका लढल्या त्याच पद्धतीनं ही नगर परिषदेची निवडणूक लढवण्याची माझी प्लॅनिंग सुरू आहे. पक्ष नेतृत्वाने जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिल्यानंतर गेल्या 6-7 महिन्यापासून सातत्यानं पक्षाचं काम या जिल्ह्यामध्ये सुरू आहे. पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह 4ही नगर परिषदेमध्ये पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. नगर परिषदेचे रोस्टर जाहीर झाल्यानंतर आणि नगराध्यक्षाचे रोस्टर जाहीर झाल्यानंतर आमची उमेदवाराची तपासणी सुरू आहे, चाचपणी सुरू आहे. पवनी, भंडारा आणि तुमसर नगर परिषदेमध्ये आमच्याकडे इच्छुकांची गर्दी वाढत आहे. निवडणुकीचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17 असल्यामुळे आज तरी आम्ही अजूनही कुठल्याही उमेदवाराला जाहीर केलेलं नाही. पण तुमसरमध्ये जवळपास 25 नगरसेवकाच्या जागा आहेत. एक नगराध्यक्ष असे 26ही उमेदवार आमच्याकडे आहेत. भंडारा शहरामध्ये 22च्या वर उमेदवारी अर्ज आमच्याकडे आलेले आहेत. नगराध्यक्षाचे 2 उमेदवारी अर्ज आलेले आहेत. पवनी शहरामध्ये आमच्याकडे महाविकास आघाडीचे युती करण्याच्या अनुषंगानं आमच्या मित्र पक्षाचे प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. तिथेही आमची चर्चा सुरू आहे. आणि साकोलीमध्ये आम्ही आपली ताकद पणाला लावत आहोत. जर आम्हाला यश आलं तर तिथेही आम्हाला उमेदवार मिळतील. सध्याच्या घडीला आपण काँग्रेस किंवा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यासोबत काही युतीचे आपले काही समीकरणं जुळत आहेत का, आणि काय काही चर्चा त्या संदर्भात चालू आहेत का? इथे भंडारा शहरासाठी माझ्याकडे प्रस्ताव होता. आम्ही पण प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावावर अंतिम निर्णय व्हायचा आहे. पण मला असं वाटतं की निर्णय झाला तर चांगलाच होईल, नाही झाला तरी आमची स्वबळावर लढण्याची तयारी आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. काय विकासात्मक मुद्दे आपण घेऊन जाणार आहात? जनतेसमोर आपण थेट काय अपील करणार आहात? आता आपण गेल्या अनेक निवडणुका तुम्ही आणि आम्ही सगळेच पाहत आहोत. जनताही पाहत आहे, मतदारही पाहत आहे. लोक जे विकासनामा जाहीर करतात त्या विकासनाम्याची आठवणही निवडून आल्यावर त्यांना होत नाही, किंवा तो विकासनामा त्यांच्याजवळ दिसत नाही आणि त्याच्यावर कोणी खरे उतरत नाही. या देशाचा प्रधानमंत्री खरा उतरू शकला नाही तर नगरसेवक का उतरतील हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की विकासनामा जाहीर करायचा नाही, आम्ही कर्तव्यनामा जाहीर करणार आहोत. दादा, भ्रष्टाचाराच्या संदर्भात भंडाऱ्यात अनेक रस्ते शहरामध्ये तयार झाले, पण रस्त्यांवरून चालता येत नाही असा मोठा आरोप नागरिकांचा आहे. रस्त्यावर खड्डे आहे. परंतु आता काही दिवसापूर्वी आमदार आहेत परिणय फुके आणि माजी पालकमंत्री आहेत, यांनी भंडारा नगर परिषदच्या सीओवरच भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यातूनही तडकाफडकी बदली झाली. तुमसर नगरपालिकेचे जे सीओ होते ते भंडाऱ्यात आले आणि भंडाऱ्याचे सीओ तिकडे गेले. कशा दृष्टिकोनातून बघताय की आता यांची अदलाबदली तर झाली, पण मग भविष्यात हे काम कसे करतील? मला असं वाटतंय की परिणय फुके सारख्या मंत्री राहिलेल्या व्यक्तींनी आणि ज्यांची सरकार या राज्यामध्ये आहे, महायुतीच्या लोकांनी, म्हणजे भ्रष्टाचाराच्या विषयावर यांना दुसऱ्याचे भ्रष्टाचार काढण्याचा बिलकुल अधिकार नाही. कारण भंडारा शहरामध्ये नगर परिषदमध्ये 5 वर्ष यांची सत्ता होती. सुनील मेंढे यांच्या रूपानं तेच खासदार होते, तेच नगराध्यक्ष होते. 4 वर्षाच्या पूर्वी जेव्हा महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टामध्ये गेला, तेव्हा त्यांच्या कालावधी संपल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रशासक राज आला नगर परिषदेवर. आणि हा प्रशासक राज असा आला, घटनाबाई आला. म्हणजे घटनेला बाजूला ठेवून
सुरुवातीला प्रशासक म्हटलं तर जो सचिव म्हणून कार्यरत असायचा सीओ तो सचिवच राहायचा. प्रशासक म्हणजे निवडून आलेला मंडळ असायचा आणि त्या जागी समजा त्यांचा कालावधी संपला तर त्याच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रशासक म्हणून नेमणूक करायचे. पण या सरकारने एवढा मोठा पाप केला की सगळ्या नगर परिषदेवर जो सचिव आहे त्यालाच प्रशासक बनवला. त्यामुळे त्याला पूर्ण अधिकार दिले आणि कंट्रोल आपल्या सरकारच्या हातात ठेवला. आता कंट्रोल 3 पक्षाच्या हातात, 3 पक्षाची महाराष्ट्रामध्ये सरकार असल्यामुळे इथं आमदार जरी शिवसेना शिंदे गटाचे असले त्यांच्यावर 20% म्हणजे इथं भ्रष्टाचाराच्या चौकशा लावून म्हणून धमकी देत असले तरी मला असं वाटतं की कंट्रोल सरकारचा आहे, 3 पक्षाचा आहे. मग आता हे निवडणुकीत एकमेकाच्या विरोधात उभे राहणार आहेत म्हणून आरोप करत आहेत, हे जनतेची दिशाभूल करत आहेत, स्पष्ट होते. यांना एकमेकाच्या विरोधात बोलण्याचा बिलकुल अधिकार नाही आणि एकमेकाच्या विरोधात बोलून भंडारा शहरातील जनतेची किंवा जिल्ह्यातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील मतदारांचे मत मागण्याचा अधिकार नाही. कारण लोकांना हे माहित आहे की इथं हे वेगवेगळे लढणार आहेत पण निवडून आल्यानंतर हे एकच आहेत. म्हणजे समजा एखाद्या मतदारांनी डोक्यात विचार आणला की मी धनुष्यबाणाला देऊ का, तर शेवटी त्याच्या मनात हा विचार येणार आहे की माझ्या धनुष्यबाणाला मतदान देणं म्हणजे बीजेपीला मतदान देणं. एखाद्यानी म्हणजे घडीला मतदान देण्याचा विचार केला समजा अजित पवारच्या राष्ट्रवादीला, तर त्याच्या मनात दुसरा प्रश्न येणार आहे की शेवटी मला माझं मतदान बीजेपीलाच जाणार आहे कारण यांचा रिमोट कंट्रोल या राज्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसला आहे. त्याच्यामुळे पूर्ण भंडारा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील जनता आणि मतदार यांच्याकडे नक्की लक्ष देईल आणि या सगळ्या विचारापर्यंत ती पोहोचली. ओबीसीवर या सरकारने कसा अन्याय केला, ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना कशा पद्धतीने वाटा दिला, त्याचा परिणाम ओबीसीवर किती होणार आहे, प्रत्येक ओबीसी बांधव याचा जर विचार करेल तर यांना या निवडणुकीत जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. दादा, मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी निवडणूक चिन्हामध्ये थोडा गोंधळ झाला होता, ट्रम्पेट आणि तुतारी. तर यावेळी असं काही होणार का आणि चिन्हाबाबत काय आपण भूमिका घेणार? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ट्रम्पेट हा चिन्ह गोठवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे या चिन्हाचा आम्हाला या निवडणुकीत तुतारी वाजवणारा माणूस हा जो आमचा चिन्ह याला कुठलाही त्रास होणार नाही. दादा, काय विजन यावेळी आपल्या शहरवासियांसाठी असणार आहे? आपल्याकडनं पाणी पुरवठा, रस्ते किंवा जो घनकचरा आपण घरासमोरून उचलतो, काय आपण यासाठी नवीन व्यवस्थापन काही करणार आहात? तुम्ही जे रस्ते वगैरे खराब झाले याचा जो विषय घेतला आहे हा सुद्धा आपल्या जल जीवन मिशन मध्ये केंद्र सरकारने नळ योजनेची योजना आणली, 150 कोटीची नळ योजना या भंडाऱ्यात आणली, ती अजूनही पूर्णत्वास गेली नाही. वैनगंगा नदीच्या गोसेच्या बॅकवॉटर इथं घुसलेलं आहे, पूर्ण खराब पाणी त्या फिल्टर प्लांट मध्ये घुसतो, त्या फिल्टर प्लांट मधूनही फिल्टर होऊन येऊ शकत नाही. आणि म्हणून आमचा तर सगळ्यात मोठा कर्तव्य नाम्यातला पहिला विषय असेल की पिण्याच्या शुद्ध पाणी आम्ही इथल्या नागरिकांना दिलं पाहिजे. रस्त्याच्या बाबतीत जो विषय आहे, इथे नेत्यांच्या घरी बसून एस्टिमेट बनवले जातात. म्हणजे मार्केट मधल्या ज्या वस्तू ज्या दरामध्ये आहेत त्याच्यापेक्षा दुपटीनं त्या वस्तूचे रेट त्या एस्टिमेट मध्ये घातले जातात. मोठ्या प्रमाणात कामामध्ये भ्रष्टाचार आहे. याला महायुतीतील 3ही पक्ष जबाबदार आहेत. 3ही पक्ष त्याला कशा पद्धतीने कंट्रोल करायचा याचा विचार करू. भंडारा शहर स्वच्छ झाला पाहिजे त्या दृष्टीनं शासनाचा इतका मोठा पैसा स्वच्छता मिशनवर येतो, पण इथं रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही अशा प्रकारची स्थिती आहे. जो टेंडर भरतो तो 50%च्या वर त्याच्यामध्ये यांना हप्ते देण्यामध्येच खर्च करतो. त्यामुळे लेबर मॅन्डेज अंदाजपत्रकामध्ये जी प्रोव्हिजन केली जाते त्याच्यापेक्षा अर्धेही मजूर स्वच्छतेवर वापरले जात नाही. मजुरांना अंदाजपत्रकात जो पेमेंट देय आहे त्याच्या अर्धेही पैसे त्यांना रोजी दिली जात नाही आणि म्हणून इथं स्वच्छता दिसत नाही. त्याच्यावर आम्ही कंट्रोल करू. नक्कीच. तर हे होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री चरणभाऊ वाघमारे आणि 4ही नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा रोवण्यात येणार अशी त्यांनी हमी जनतेला दिली आहे आणि त्याच पद्धतीने त्यांच्या पक्षाचे कार्य सुरू आहे. शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.